सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात जेरबंद केले आहे। या कारवाईत चोरीचे सोन्याचे दागिने, देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, चोरीची दुचाकी आणि मोबाईल असा तब्बल 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 13 जून रोजी दुपारी 3 आरोपी ॲक्सेस दुचाकीवरून ज्वेलर्स दुकानात घुसले। दुकान मालकावर पिस्तल रोखून 2 सोन्याचे नेकलेस लुटत त्यांनी थरार उडवला। मात्र शहर गुन्हे शाखेने हार न मानता 250हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले आणि गोपनीय माहितीच्या आधारे अक्कलकोट रोड परिसरात सापळा रचला। यावेळी जिलानी रफिक दामटे आणि साहिल उर्फ भाई नंदियाल यांना रंगेहात पकडण्यात आले। अंगझडतीत त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि पिस्तूल जप्त करण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखीन एक साथीदार रेहान उर्फ जड्ड्या लडाफ हा फरार असल्याचे समोर आले आहे। भर दिवसा ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे। 12:30 वाजता दरम्यान सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये 2 नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। 480/2026 यात 3 इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या धाक दाखवून हे घटना केलं होतं। त्यानुसार DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP श्री यावलकर, ACP श्री पवार, श्रीमती कुरी, PI श्री माने, PI श्री बंडगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं। यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात अतिशय चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा 4 ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराजच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळालं। त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत। आरोपीचं नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफिक दामटे, वय 33। सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचं मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे। आणि दुसरी आरोपी आहेत साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24। हे सध्या राहणार आहेत जमा मस्जिद समोर सलगरवाडी, दोंडगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा। असा 2 इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत। जे 3रे इसम आहे जे अजून ताब्यात घेतले नाही, त्यांचे शोध चालू आहे। रेहान उर्फ जड्या रमजान लडाफ म्हणून आहे। ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य। तेही सध्या रहिवासी आहे नूरानी मस्जिद शेजारी, लक्ष्मीनगर, येरवाडा, पुणे।
अशा त्यांनी हे तिन्ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी कुर्दुवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे. सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा कुर्दुवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल आहे. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे, श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याचे नेकलेस 20 ग्रामचे 1 आणि 18 ग्रामचे 1 अशा दोन्ही रिकवर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकवर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे.